तर महाराष्ट्रभरामध्ये कशा प्रकारे तयारी सुरू आहे बाप्पांच्या आगमनाची हे जाणून घेणार आहोत आपण ठाणे, पुणे आणि नागपूर या ठिकाणाहून। कारण ठाण्याहून तलावपाळी मार्केट परिसरामधून अक्षय आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। पुण्यातल्या तुळशीबागेतून शिवानी आपल्या सोबत आहेत, तर नागपूरमधून तुषार कोहळे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवात अर्थातच आपण पुण्यातून आज करणार आहोत। पुण्यातल्या तुळशीबागेमध्ये नेमकी कशा प्रकारची तयारी सुरू करण्यात आलेली आहे शिवानी? विशाल, काहीच तासात बाप्पा अनेकांच्या घरी विराजमान होणार आहे आणि त्याचीच लगबग पुण्यातल्या महत्त्वाच्या असलेल्या तुळशीबागेत आणि मंडई परिसरात बघायला मिळते। मागचं दृश्य हे सगळ्यात बोलकं आहे। बाप्पासाठीच्या प्रत्येक वस्तू याच मार्केटमध्ये मिळतात। फुलापासून तर सगळ्या देखाव्यांपर्यंत सगळ्या ज्या काही वस्तू असतात त्या या मार्केटमध्ये मिळतात। त्यामुळे सगळे पुणेकर या ठिकाणी आता बाप्पांच्या आगमनासाठीची तयारीसाठी जे काही साहित्य लागतं त्या साहित्य घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। माझ्या मागे बघितलं तर बाबूगेनू मंडळाचा एक देखावा साकारण्यात आला आहे आणि उजव्या साईडनी जर हे दाखवलं तर दगडूशेठ गणपती मंदिराचा देखील देखावा साकारण्यात आलाय। त्यामुळे या परिसरात हे देखावे पाहण्यासाठी आधीच्या दिवसाची सगळी तयारी पटापट आवरण्यासाठी सगळे पुणेकर या ठिकाणी जमले आहेत। फुलाचं मार्केट देखील याच ठिकाणी आहे। त्यासोबतच अनेक पुणेकरांना आता बाप्पाची ओढ लागली आहे। आज पटापट तयारी पूर्ण करायची आणि उद्या आपल्या घरी बाप्पा कधी येणार याची ओढ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इथे पाहायला मिळते। हीच गर्दी रात्री 9-9:30 पर्यंत अशीच राहणार अशी अपेक्षा आता सध्या दिसत आहे। पण ही गर्दी ही सगळी लगबग ही फक्त बाप्पांच्या आगमनाची असणार आहे। बरोबर आहे शिवानी, मी आपल्याकडे येईलच। यावेळेला ठाणे तलावपाळी परिसरामधून अक्षय आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। खरं तर अक्षय, ठाण्यातला जो तलावपाळी मार्केट परिसर आहे तो 12 महिने 24 तास अशाच प्रकारे गजबजलेला असतो। मात्र आज बाप्पांच्या आगमनाची तयारी ठाणेकरही मोठ्या प्रमाणामध्ये करताना पाहायला मिळत असतील। काय दाखवणार आहात आपल्या महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांना? ठाण्याचं मार्केट हे ठाण्यासाठी आणि मुंबईसाठी देखील महत्त्वाचं असतं आणि या मार्केटमध्ये आज सकाळपासूनच बस आणि इतर ज्या चारचाकी वाहनं आहेत त्यांना येण्याची बंदी घातलेली आहे। याच्यावरून आपण समजू शकतो की किती गर्दी या मार्केटमध्ये सध्या झालेली आहे। आज सकाळपासूनच ही गर्दी बघायला मिळते, कारण की सकाळी या संपूर्ण मार्केटमध्ये फळभाज्या, वेगवेगळ्या पालेभाज्या आणि त्यांच्याबरोबरच फुलांचं मार्केट या ठिकाणी असतं आणि त्याचबरोबर दिवसभर हे जे संपूर्ण मार्केट आहे हे ठाणे स्टेशन रोडचं मार्केट आहे। या मार्केटमध्ये एका बाजूला पूजेला लागणारं जे सगळं साहित्य आहे, मग झांजपासून ते सगळ्या प्रकारचे वस्तू ज्या आहेत ज्या गणपती बाप्पाच्या पूजेला लागतात त्या या ठिकाणी मिळतात। मग चिकमोत्याच्या माळा असतील किंवा चंदनाच्या माळा असेल, इतर सगळ्या माळा देखील या ठिकाणी मिळतात। गणपतीच्या सजावटीसाठी जे वेगवेगळे चंदेरी सोनेरी रंगाचे कापड असतात ते या ठिकाणी मिळतात आणि याच पूजेच्या साहित्याच्या मार्केट बरोबर दुसऱ्या बाजूला कपड्याचं मार्केट आहे। गणपतीच्या आणण्यासाठी नवनवीन कपड्याची खरेदी केली जाते, तर त्याचं मार्केट देखील या ठिकाणी आहे आणि त्याच्या पुढे इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट आहे, ज्या ठिकाणी गणपतीच्या सजावटीसाठी देखाव्यासाठी जे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आपण वापरतो, माळा असतील किंवा सुंदर सजावटीची तोरणं असतील, हे सर्व या इलेक्ट्रॉनिक्सच्या मार्केटमध्ये मिळतं। त्यामुळे या संपूर्ण स्टेशन रोडच्या परिसरात दिवसभर आज गर्दी आहे। मग कोणी फळभाज्या घ्यायला आलंय, कोणी देखाव्यासाठी आलंय, अशा वेगवेगळ्या कारणासाठी इथे गर्दी झालेली आहे आणि मुख्यतः गणपतीचा जो देखावा आहे, गणपतीचं जे सजावट आहे त्या सजावटीसाठी आराससाठी इथे गर्दी जमलेली आहे। बरोबर आहे, लगबग प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मलाही पाहायला मिळते। खरं तर ठाणे आणि पुणे नंतर आता जाणार आहोत आपण नागपूरला। सीताबर्डी मार्केट परिसरामध्ये आपले प्रतिनिधी तुषार, सगळीकडचा माहोल जो आहे तो अति उत्साही झालेला पाहायला मिळतोय बाप्पांच्या आगमनाची तयारी करण्यासाठी आणि आतुरता आहे सगळ्यांना बाप्पांना घरी आणण्याची। नागपूरकरांची काय परिस्थिती आहे, तिथल्या मार्केट परिसरामध्ये काय चित्र आहे? निश्चितच सध्या मी चितारओढी मार्केटमध्ये आणि या मार्केटचं हे दृश्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे इथे काही कुटुंबीय जे सहकुटुंब येतात आणि मूर्ती घेऊन जातात। विशेष करून नागपूरच्या चितारओढी मार्केटमध्ये मातीची मूर्ती मिळतात याचा विश्वास नागपूरकरांना आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने आपल्याला इथे गर्दी पाहायला मिळतात। बघू शकतो की एक कुटुंब आलेलं आहे, सोबत सजून ते आलेलं आहे आणि छोटे मुलं देखील सोबत आलेले आहे। आपण त्यांना विचारूया, काय नाव तुमचं? माझं नाव रुही नाचनकर। बरं, किती उत्साही आहे तुम्ही? एकदम सगळं सजून नटून आलेले आहे तुम्ही? खूप जास्त। किती दिवसापासून तयारी करता तुम्ही गणेशोत्सवाची? भरपूर दिवस ना। तुम्ही चितारओढीमधनंच का बरं मूर्ती घेता?
नागपुरातली सगळ्यात जुनी बाजारपेठ आहे आणि मातीची मूर्ती या ठिकाणी मिळते. त्याच्यामुळे लोकांचा असा विश्वास आहे की इथेच मातीची मूर्ती मिळू शकते आणि पारंपरिक बऱ्याच वर्षापासूनची मार्केट असल्यामुळे आम्ही चितारउळीतनंच सगळे गणपती घेत असतो. पाठीमागे जर का बघितलं ना तर इथे गणेश मूर्त्यांच्या तर दुकान आपल्याला पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त सजावटीचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नक्कीच तुषार. दुकानं आहे. आरस असेल किंवा इतर वस्त्र असेल गणेश उत्सवात जे वापरले जातात ते सगळे इथे मिळतात. आणि आज इथे सध्या पाय ठेवायला जागा मिळत नाही कारण की उद्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी होते, नक्कीच पार्किंगला सर, जागा ठाणे नसते. त्यामुळे पुणे अनेक आणि केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातलं हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद अक्षय, शिवानी आणि तुषार आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.